हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मैद्यापासून चिरोटे कसं करायचं ते दाखवणार आहे, तर ते बघूया आज कसं करायचं आहे ते। मैदा पाव किलो घेतलेला आहे, तर ते चाळून घ्यायचा आहे। चाळून घेतला की थोडा हलका होतोय, त्यात काही गाठी असलेल्या तर ते जातात। तर आता त्यामध्ये तूप घालायचं आहे। तूप असं कडवून घ्यायचं आहे। पाव किलोला 4 चमचे, 2 3 4। आता हे मैद्याला चोळून घ्यायचं आहे। हे मी तुम्हाला पाकाचं चिरोटे दाखवणार आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याला थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे गोळा। जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे। पीठ मळून झालेलं आहे, जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं। आता ह्याला एक 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकून। ह्याला जरा तुपाचा हात लावायचा। आता तुपाचा लावा नाही तर तेलाचा लावा। आता ह्याला 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे झाकण लावून। आता पाक करून घ्यायचा आहे। पीठ ठेवलं भिजायला, आता पाक करून घ्यायचा। त्यासाठी पाव किलो साखर घेतलेली आहे। आता पाणी साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे। साखर बुडेल इथपर्यंतच पाणी घालायचं आहे। गॅस चालू करायचा आहे। साखर सारखी ढवळत राहायचं आहे, खाली चिकटू नये म्हणून। साखर वितळून घ्यायची, म्हणजे पाक असा पक्का पण करायचा नाही कच्चा पण करायचा नाही। 1 तारी आणि 2 तारी करायचा नाही। हे पाक साखर विरघळायची आणि पाक असा चिपचिपा करायचा आहे। आता गॅस बारीक करायचा आणि पाक बघायचा आहे। साखर आता विरघळलेली आहे। असं पाक फक्त चिकट करायचं, 1 तारी आणि 2 तारी करायचं नाही, असं चिकट फक्त करायचं आहे। आता पाक झालेला, आता गॅस बंद करायचा आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता त्यामध्ये लिंबूचं थोडंसं थेंब टाकायचं आहे। लिंबू असा पिळायचा आहे, थोडासा, जास्त नाही, थोडासा पिळायचा आहे, म्हणजे पाक असा घट होत नाही, आहे तसा पाक राहतो। आता हे ठेवायचं आहे बाजूला उचलून। हा मैदा घेतलेला आहे 2 चमचे, त्यामध्ये आता तूप टाकायचं आहे आणि ह्याचा आता साठा तयार करायचा आहे। असं फेटून घ्यायचं आहे। आता चिरोटे करायला घ्यायचं आहे। आता 10 मिनिटं झालेली, पीठ चांगले भिजलेलं आहे, पण अजून थोडंसं असं मळून घ्यायचं चांगलं। छान असं भिजलेलं आहे पीठ।
आता याचं गोळ करून घ्यायचं आहे. आता मैदा घ्यायचा आहे, कोरडा मैदा, आणि ही गोळी अशी लाटून घ्यायची आहे. म्हणजे पाती करायची मोठ्या मोठ्या चपातीसारख्या. जेवढ्या पातळ होतील तेवढ्या पातळ करायच्या, पळपट भरून अशा. जेवढ्या पातळ होतील तेवढ्या पातळ करायचे. त्यामुळे असं लेअर छान असं सुटते. अशाच आता सर्व पाती करून घ्यायच्या. अशी पातळ अशा करून घ्यायच्या पाती. जेवढ्या पातळ होतील तेवढ्या पातळ करून घ्यायच्या. आता अशाच घ्यायच्या सर्व लाटून. अशा पाती आता लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्याला साठा लावायचा आहे. असा साठा लावून घ्यायचा आहे आणि एकामेकाला अशा पाती ठेवायच्या आहेत. ह्याला पण असाच लावायचा आहे साठा. तुम्ही जेवढे जास्त पाती लावणार तेवढे जास्त लेअर येणार त्याला. तर मी आता 5 पाती लाटून घेतलेले आहेत. असं छान चिरोट होते ते. सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आम्ही एकामेकावर 5 पाती टाकणार आहे, म्हणजे जास्त लेअर येते त्याला. साठा लावून झालेला तर ह्याचा रोल करायचा आहे. घट्ट असा रोल करायचा आहे. अशा पूर्ण सगळ्या पाती अशा उचलायच्या आणि असा घट्ट रोल करायचा. असा रोल असा घट्टच करायचा आहे. ह्याला असं थोडंसं फिरवून थोडंसं लांबट करायचं. आता ह्याला कट करून घ्यायचं आहे. छोटे छोटे आकारात असं कट करून घ्यायचं आहे. आता ह्याला थोडंसं असं फिरून आकार द्यायचा आहे. म्हणजे असं गोल चिरोटे छान होते. तसं आता लेअर किती छान सुटलेले आहे. आता असं गोळ करून घेतलेलं आहे ते. थोडंसं फिरून आता ह्याला थोडंसं लाटून घ्यायचं. आता ज्या बाजूने लेअर आहे त्याच बाजूने असं लाटायचं आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे. मैदा घालून लाटलं तरी पण चालते, नाही तर असं लाटलं तरी पण चालते. आता हे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त जाड पण करायचं नाही.
आता अशा लाटून घ्यायचे सर्व. अजून एक दाखवते तुम्हाला लाटून. असेच आता लाटून घ्यायचे सर्व. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं का? तेल गरमच झालेलं आहे. आता अशा सर्व लाटून घेतलेल्या आहेत त्या आता सोडायचे आहेत एक एक तेलामध्ये. थोडासा गॅस आता कमी करायचा आहे. आता ह्यावर असं तेल थोडंसं असं भरभरायचं आहे असं पातीवरनी. एवढे बसतात तेवढेच घालायचे त्यामध्ये. अशा सोनेरी रंगावर अशा तळून घ्यायच्या आहेत. आता काढून घ्यायचे आहेत. छान असं लेअर कसं सुटलेलं आहे. छान असे लेअर सुटलेले आहेत. हे आता पाकात घालायचे गरम गरमच. हे गरमच पाकात घालायचं आणि पाकात असं जास्त उशीर ठेवायचं नाही आहे. फक्त बुडवायचं आणि बाहेर काढायचं. अशा सर्व तळून घ्यायचे आहे. खाण्यासाठी तयार आहे. तेव्हा तुम्ही काजू बदाम जरी टाकलं तरी पण छान दिसतंय आणि खायला पण छान लागते. बघा ह्या पद्धतीने तुम्ही पण करून कोणाला भेट जरी द्यायची झाली तरी पण छान आहे आणि झटपट होणार. असं काही जास्त अवघड नाही आहे. एक तोडून दाखवणार आहे मी तुम्हाला. असे छान असे लेअर सुटलेले आहेत. असे छान लेअर सुटलेले आहेत आणि पाक पण आता शोषला गेलाय. छान असं खाण्यासाठी तयार आहे चिरोटा. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.